नमस्कार. मी लक्ष्मीकांत रुईकर. एका वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहेत. माझ्यासोबत एक खास पाहुणा किंवा एक मित्र म्हणू आपण त्याला. तो म्हणजे राजवीर कोकाट नाव आहे त्याचं. गेवराई तालुक्यातल्या आडगावचा हा विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यानं एक दैदिप्यमान यश मिळवलंय आणि ते म्हणजे जोशीज मॅथ्स क्लासेसच्या माध्यमातून त्यानं IIT बॉम्बेमध्ये सिलेक्ट झालाय. जेई ऍडव्हान्स ही जी अत्यंत कठीण अशी परीक्षा आहे, ती परीक्षा तो पास आउट झालाय. या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की 2-2.5 लाखामध्ये 27,000 विद्यार्थी ही परीक्षा क्रॅक करतात आणि बीड सारख्या भागामधून राजवीर हा जोशी मॅथ्स क्लासेसच्या माध्यमातून ही परीक्षा क्रॅक करणारा दुसरा विद्यार्थी आहे. राजवीर, नमस्कार. नमस्कार. कसा आहेस मित्रा तू? मी ठीक आहे सर. हो. काय तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आणि तुझ्या स्वतःच्या फॅमिली बद्दल काय सांगशील? माझे वडील हे शेती करतात. ठाकर आडगाव हे माझे गाव आहे. तिथे आमची 5 एकर शेती आहे. माझे वडील हे सुरुवातीपासून शेती करतात आणि माझी आई ही हाऊसवाईफ आहे. बर. माझ्या घरात मी, माझा लहान भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. बहीण काय एज्युकेशन झालंय तिचं? तिचं आत्ताच नुकताच जळगावला तिचं मेडिकलला नंबर लागलाय. क्या बात आहे. अरे वा. BHMS ला. म्हणजे तुमच्या घरामध्ये तसं शिक्षणाची गंगा वाहते किंवा शिक्षणावर फोकस करणारं कुटुंब आहे असं म्हणायला हरकत नाही. हो सर. म्हणजे वडील शेतकरी आहेत तरी देखील त्यांनी तुम्हाला एज्युकेशन मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं यासाठी काय धडपड केली, काय सांगता येईल? माझ्या वडिलांचं पण शिक्षण 12वीच्या पुढे झाले. पण त्यांचं सुरुवातीपासूनच त्यांचं एक स्वप्न होतं की जसं मी शिकू शकलो नाही पुढं, तर माझे लेकरं पुढे शिकावं. बरोबर. हे प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतंच. आणि त्यासाठी त्यांनी काय काय तुमच्यावर संस्कार जे केले किंवा त्यांनी काय काय सॅक्रिफाईस केलं असं तुला वाटतं? त्यांनी आमच्यासाठी गाव सोडलं. 2-3 वर्ष ते तर दुसऱ्याच्या हाताखाली ड्रायव्हर ते करायला लागले. आईने पण मेस चालू केली घरी. म्हणजे एकदम हलाखीच्या परिस्थितीमधून तुम्ही दोघंही बहीण भाऊ आज एका चांगल्या ट्रॅकवर आलेला आहे. काय वाटतं, वडिलांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तू बीडमध्ये जेव्हा आलास तेव्हा तुझं बीडचं एज्युकेशन कुठं घेतलेलं आहेस? तिथं मी 10वीला असतानाच म्हणजे वडील म्हणले की पुढे काय करायचं आता 10वी झाल्यानंतर, नीट घ्यायची कशी. मग मी ठरवलं की सगळे नीटच करतात, मी जरा वेगळं काहीतरी करावं. आणि त्यानंतर मी मग JEE कडे प्रवास तू सुरू. JEE निवडलंस, पण बीडमध्ये JEE साठी असं कुठंतरी कोचिंग असाव्यात किंवा एक प्लॅटफॉर्म देणारी लोक असावीत, यासाठी तू काही सर्चिंग केलीस? तुला कुणी गाईड केलं त्यामध्ये? आणि तू कुठं याचं सगळं जे काही एज्युकेशन आहे, JEE साठीची जी काही तयारी, ती कुठं तू पूर्ण केलीस? सर्वात आधी तर मला इथं काहीच माहित नव्हतं. तर माझे एक छोटे मामा होते. तर ते इथं बऱ्याच वर्षापासून इथं MPSC ची तयारी करतात. तर त्यांना बरेच काही माहिती होतं उमा किरण बद्दल, जोशी सराबद्दल. हेच नाही तर माझे जे मोठे मामा आहेत ते जोशी सरच्या क्लासमध्ये शिकायला होते. ओके. आणि त्यांनी इंजिनिअरिंग केली. तर ते म्हणले की इथं चांगली कोचिंग आहे. तर त्यांनी मला इथे यायचा सल्ला दिला. जोशी सरांकडे आल्यानंतर त्यांचा फर्स्ट अप्रोच किंवा इथला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स म्हणजे सुरुवातीपासूनच मला जरा मॅथ टफ जात होतं. मॅथ कडे एवढं काही लक्ष नव्हतं. पण जोशी सरांची शिकवण्याची टेक्निक, त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची टेक्निक ती खूप आवडली. ते म्हणजे एकदम सुरुवातीपासून 0 पासून सुरुवात करीत होते आणि एकदम बेसिक पासून ते हिरो लेवल पर्यंत शिकवित होते. आता तू आता सांगितल्याप्रमाणे की तुझं मॅथ्स तेवढं परफेक्ट नव्हतं. मॅथ्स मध्ये परफेक्शन नसतानाही तू IIT ची एक्झाम क्रॅक केलीस. तर ह्या 2 वर्षात
कशा पद्धतीनं म्हणजे काय काय तू जोशी सरांकडून शिकलास किंवा त्यांच्या शिकवण्यातलं वेगळेपण तुला काय जाणवलं? ते नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे ते शिकवत होते. कसं कॉन्सेप्टला हे करायचं, प्रॉब्लेम टेस्ट कशा सॉल्व्ह करायच्या, क्वेश्चन ते घ्यायचे. बर. पण त्याच्यामध्ये काही वेगळेपण होतं का? कारण की कोचिंग क्लासेस खूप मोठे आहेत. मॅथ्स मध्येही अनेक जण एक्सपर्ट्स आहेत. पण जोशी सरांचं वेगळं वैशिष्ट्य तुला असं काही जाणवलं का? हो, म्हणजे ते एकदम आपुलकीने शिकवायचे. म्हणजे त्यांच्यापाशी डाऊट जायला काही घाबरायचं नाही. म्हणजे अशी भीती काही वाटायची नाही त्यांच्याजवळ जायला. ते म्हणजे एकदम समजून सांगायचे बेसिक पासून ते. म्हणजे तुमचं थोडक्यात तुझ्या म्हणण्याप्रमाणे जोशी सरांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं नातं हे गुरु शिष्यापेक्षा फ्रेंड्स सारखं होतं असं हो, म्हणता येईल. एखाद्या मित्राचा. हे काय कशा पद्धतीने एखादा असा अनुभव सांगता येईल का, की तू खूप एखाद्या क्वेश्चनवर अडकलास किंवा तुला स्ट्रेस आलाय, की आता आपलं काय होणार आणि सरांनी ते चुटकीसरशी तुला हे केलं किंवा सरांनी तुला तुझ्या मनात जो न्यूनगंड होता मॅथ बद्दल तो घालवण्यासाठी कशा पद्धतीनं तुला एन्करेज केलं? काय आधार दिला तुला? हेच नाही तर मी एक किस्सा सांगतो, की ज्यावेळेस JEE परीक्षा येणार होती, त्यावेळेस मी जोशी सरकडे गेलतो प्रश्न विचारायला. तर ते म्हणले होते, की IIT जायचा एक असा चान्स असतो, की जो सर्वांना नाही मिळत. बरोबर आहे. अगदी 100% हां. खरं आहे त्यांचं. तर तो तुला मिळत आहे. तर तू काय ते करूनच दाखव. आणि तू करू शकतोस. तुझ्यात तेवढी ताकद आहे. तू करू शकतो. नाही मग आता हे सगळं होत असताना जोशी मॅथ्स क्लासेसमध्ये किंवा सुनील जोशी सरांच्या हाताखाली तू जे शिकलास, तर कुठले कुठले बुक्स रेफर केले सरांनी किंवा काही सेमिनार्स इथं आयोजित केले होते का? किंवा तुमच्या काही स्टडी टूर आयोजित केल्या होत्या का? किंवा काही बाहेरचे जे IIT खरगपूर असेल किंवा इतर ठिकाणचे जे काही IITचे हे आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांचे काही सेमिनार्स वगैरे झाले होते का? हो, 2-3 झाले होते. त्यांच्यात खूप मार्गदर्शन, मोटिव्हेशन भेटलं होतं त्या सेमिनारमध्ये. आणि म्हणजे पुढे चालून अभ्यास कसा करायचा, पुढे चालून वाटचाल आपली कशी होईल, ते सर्व त्या सेमिनारमध्ये शिकवलं होतं त्यांनी. तर ते सेमिनार खूप महत्त्वाचे ठरले माझ्या प्रवासात. जोशी सरांची अशी काही वैशिष्ट्य सांगता येतील का, की शिकवताना फार बारकाईने लक्ष देतात किंवा पर्सनली स्वतःच्या मुलाप्रमाणे ते लक्ष देतात, असा काही अनुभव आहे का? हो, म्हणजे ते क्लास चालू असताना खूप बारीक लक्ष असतं त्यांचं. कोणी हालचाल न करणे, म्हणजे मागं काही लेकरं मोबाईल वगैरे बघत असतात, तर त्यांचं बारीक लक्ष असतं, की दुसऱ्यांनी मोबाईल नाही बघावा शिकवताना आणि बोर्डकडे बघावा. एक्झॅक्ट मला हे सांग, की JEEचा अभ्यास करताना एवढा सगळा स्ट्रेस आहे, एवढं सगळं एवढी मोठमोठी बुक्स तुम्हाला फॉलो करावं लागतात. त्यातले क्वेश्चन आन्सर तुम्हाला काढावं लागतात. मग किती तास अभ्यास यासाठी केलास आणि किती वेळ त्यासाठी दिल्यानंतर विद्यार्थी या स्टेजवर येऊ शकतो? माझ्या मते की किती तास अभ्यास केला हे महत्त्वाचं नसून काय केलं क्या बात आहे! वाह! ते महत्त्वाचं आहे. बरोबर. हां. तर माझे वडील मला नेहमी म्हणायचे, की सकाळी लवकर उठ, सकाळी 5 वाजल्यापासून अभ्यास कर, म्हणजे दिवस चांगला जातो. पण मला सकाळी उठण्यास खूप त्रास व्हायचा. त्यामुळे मी रात्रीच अभ्यास करायला मला आवडायचं. रात्री कशी शांतता असते, बरोबर आहे. तर मी रात्री जास्त अभ्यास करायचो. आता MPSC, UPSCचे जे विद्यार्थी आहेत, त्यांचं आपण अभ्यासाची पद्धत जर का पाहिली, की ते जनरल नॉलेज सुद्धा खूप ठेवतात. म्हणजे वर्तमानपत्र वाचणं असेल किंवा काही बुक्स रेफर करणं असतील, त्याच्या ते बारीक-बारीक नोट्स सुद्धा काढतात. हो. अशा काही तू नोट्स काढलेल्या होत्या का? किंवा तुझ्या नंतर जे विद्यार्थी JEEला आता बॅचला आहेत, त्यांना तू काय सांगशील, की कशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही फॉलो करा म्हणून? काय टिप्स आहेत त्या तुझ्या? हेच की जे सर शिकवतात आपल्या बोर्डवर, ते त्यांच्या नोट्स बनवा, ते रिव्हिजन करा. सरांनी जे नोट्स दिल्यात त्या बघा, त्या सॉल्व्ह करा. वीकली आपले टेस्ट असतात, त्या
सॉल्व्ह करा परत एकदा. हम्म. जे क्वेश्चन येत नाहीत तेच परत सॉल्व्ह करा जोपर्यंत होत नाही ते. आणि नवीन एखादा क्वेश्चन घेण्यापेक्षा जो होत नाही त्यालाच वेळ द्या. पण जेई करताना मागचे काही जे क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा फॉलो केले होते का, किंवा यावर काही सर मार्गदर्शन करत होते का? हो सर, नेहमी सांगायचे की काही टॉपिक मधून दरवर्षी क्वेश्चन येतातच, किंवा काही चॅप्टर मधून दरवर्षी क्वेश्चन येतातच. काही कॉन्सेप्ट काही हे खूप महत्वाचे असतात, त्यांना तुम्ही फॉलो करा, सॉल्व करा परत परत, नाही झालं तर विचारा, असे खूप सांगायचे. आता मला एक सांग की तू जेईची ऍडव्हान्स क्रॅक केलीस, तुझा ऑल इंडिया रँक हा मला वाटतं 93 होता, बरोबर आहे हो. ना? वाटलं होतं तुला की आपण जेई ऍडव्हान्स क्रॅक करू म्हणून? म्हणजे सुरुवाती जेव्हा मी 11वीला होतो का, तेव्हा माझा एक मित्र मला म्हणला होता की तू जे का करतोस, बीड मध्ये सहसा IIT ला कोणी जात नाही, बरोबर, दर वर्षातून 1 किंवा 2च विद्यार्थी जातात 100% खरं आहे. आणि नीटला जास्त जातात, तर तू जे का करतोस. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे मी जे निवडलं आणि त्याला मी म्हणलं होतं की मी IIT ला जाणारच, तर ते केलंच मी. असेल तुला जर का आयडॉल म्हणून एखाद्या विद्यार्थ्याने जर का फॉलो करायचं असेल तर त्याला काय सांगशील की त्याने कशा पद्धतीनं जेईचा अभ्यास करावा? हेच, जे आपले रोजचे लेक्चर असतात ते कन्सिस्टंटली फॉलो करा. त्यानंतर आपल्या नोट्स असतात त्या सॉल्व करावा. जर नाही एखादा क्वेश्चन सॉल्व झाला तर सरांशी बोलावं की सॉल्व माझ्याच्याने होत नाही, यासाठी काय करावं लागेल, सरांचं मोटिवेशन घ्यावं. त्यानंतर टेस्ट द्याव्यात खूप साऱ्या, बरोबर. आणि त्यात काही चुकलं असेल तर ते परत सॉल्व करावं, रिव्हिजन करावं, एवढंच. तू वडिलांची स्वप्न किंवा आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचं ध्येय पुराशी घेतलंस हा. आणि त्याचा पहिला टप्पा तू जेई ऍडव्हान्स क्रॅक केलीस, हा पार केलास. त्यानंतर तू IIT बॉम्बे म्हणजे जगातलं टॉपचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये गेलास, तर तिथला एक्सपिरियन्स काय आहे, किंवा तो पहिला दिवस तुझा काय मनात चालू होतं, किंवा तिथला अनुभव पहिल्या दिवशीचा काय होता? सुरुवातीला जेव्हा मी ते गेटच्या समोर उभा राहून फोटो काढले ना, तेव्हा एक वेगळीच फिलिंग आलती, म्हणजे काहीतरी जीवनात अचीव केले म्हणून. बरोबर. आणि जेव्हा IIT बॉम्बेच्या मध्ये सुरुवातीला पाऊल टाकला तेव्हा एखाद्या वेगळ्याच जगात आलो असं वाटलं होतं. तिथला अनुभव काय? खूप म्हणजे बीडच्या आणि IIT बॉम्बेमध्ये खूप सारा बदल आहे. तिथं खूप सारे नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात, जसे की रोबोटिक्स, मेकॅनिक्स. तिथं खूप सारे मोठे फेस्ट होतात, खूप सारे सेलिब्रिटी येतात, बर. त्यांचे ते अनुभव सांगतात. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या म्हणजे मोटिवेट करतात. तर मुंबई ही स्वप्नाची नगरी आहे असं म्हणतात. हो. तर तुझं स्वप्न जे आहे तर ते पूर्ण करताना मुंबईनं काय दिलं तुला? गेल्या 4 महिन्यात तुझा अनुभव काय? मुंबईने तसं तर खूप सारं दिलंय, कारण की आता जे पुढे माझी वाटचाल होणार आहे ती तिथूनच होणार आहे. बरोबर. आणि मुंबई खूप छान शहर आहे, मी बघायला पण गेलतो बाहेर, म्हणजे गेट ऑफ इंडिया, ते खूप मोठे शहर आहे. मी कधीच म्हणजे बीड जिल्ह्याच्या बाहेर कधीच गेलो नव्हतो, तर मी फर्स्ट टाइम मुंबईला गेलतो, तर मला खूप म्हणजे असं वेगळीच फिलिंग येत होती की मी काहीतरी मोठ्या शहरात जातोय, काहीतरी वेगळं बघतोय, असं ते. तिथला जो काही अभ्यासक्रम आहे किंवा तिथलं जे काही तुझं रुटीन आहे ते काय आहे नेमकं? कशा पद्धतीनं तिथं शिकवलं जातं? तिथं 8:30ला क्लासेस सुरू होतात. त्यानंतर दुपारी ब्रेक असतो जेवणाचा. तो ब्रेक झाल्यानंतर परत क्लासेस असतात आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतात. 5च्या नंतर मग जरा ब्रेकफास्ट ते असतो रात्रीचा. त्यानंतर मग जरा बाहेर IIT मध्ये फिरायला जायचं.
वापस आली की मग परत स्टडीला बसायचं आणि मग रात्रभर करायचा. तिथं असे काही तुम्हाला पर्टिक्युलर लोक मार्गदर्शनासाठी किंवा काही अडचण आली तर त्यासाठी असे काही लोक आहेत, मेंटॉर वगैरे जसं म्हणतात तसं? हो, तिथं प्रत्येक विंग मध्ये एक स्पेशल मेंटॉर दिला आहे, ज्याला की आपण क्वेश्चन ते विचारू शकतो की पुढे आता काय करायचं, ते सर्व त्याला विचारू शकतो आपण, कारण की ते आपले सिनियर असतात, त्यांना सर्व अनुभव असतो तिथं. बरोबर. तर ते आपल्याला गाईड करतात की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आता तुझा जो प्रवास आहे तसं जर का पाहायला गेलं तर आडगाव, बीड ते मुंबई खूप मोठा प्रवास किंवा एक टप्पा तू पार केलायस. यामध्ये जोशीज मॅथ्स क्लासेसचं योगदान जे होतं, तर आता तू जोशीज मॅथ्स क्लासेस बद्दल काय सांगशील, सुनील जोशी सरांच्या शिकवण्याबद्दल काय सांगशील, आणि तुझ्या नंतर जे विद्यार्थी या IIT साठी येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तू काय एक संदेश देशील? की एवढाच संदेश देईन की जोशीस मॅथ क्लासेस हा क्लास खूप चांगला आहे. सुरुवातीला असताना माझ्या मामांनी बी एक गोष्ट सांगली होती की बीड मध्ये जोशी सर इतकं भारी मॅथ कोणीच शिकवत नाही. बरोबर. त्यामुळे मी तर क्लासेस लावले होते. आणि जे माझे आता मला बघून जे आता IIT ला येणार आहे त्यांना एवढाच संदेश देईन की अभ्यास करा. IIT खूप भारी क्षेत्र आहे. तिथं आल्यावर म्हणजे खूप साऱ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. बरोबर. पण जोशी सरांचा विषय निघाला, आपण शेवटाकडे येऊया की त्यांनी काही असे बुक्स रेफर केलेत किंवा त्यांच्याकडे असे काही वेगळ्या फॅसिलिटी तुम्हाला दिल्या जातात विद्यार्थ्यांना, असं काही आहे का? त्याबद्दल काय सांगते? सरांनी आम्हाला एवढं सांगितलं होतं की त्यांनी जे मॉड्यूल नोट्स बनवले आहेत का, त्यांनी स्वतः ते दुसऱ्या पुस्तकातले जे कोर कॉन्सेप्ट क्वेश्चन असतात का ते त्यात इन्व्हॉल्व केले नोट्स मध्ये, मॉड्यूल मध्ये. तर तेच आपण फॉलो करायला पाहिजे, तेच फॉलो करायला पाहिजे. तर तेच नवीन नवीन क्वेश्चन अपडेट होतात. बर. मंडळी, आपण जर का पाहिलं तर ठाकर आडगाव सारख्या एका अतिशय खेडी गाव असलेल्या भागातून राजवीर सारखा एक कोहिनूर हा सुनील जोशी सरांच्या हातात सापडला किंवा त्यांना तो गवसला. त्याला पैलू पाडण्याचं काम हे त्यांनी 11वी आणि 12वीला त्यांच्या जोशी मॅथ्स क्लासेसच्या माध्यमातून केलं आणि आता हा हिरा मुंबईमध्ये गेलेला आहे. निश्चितपणे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणं हे त्याचं ध्येय आहे. त्याच्यासाठी आपण सगळेजण त्याला शुभेच्छा देऊयात. पण या सगळ्या प्रवासामध्ये त्याच्या आई वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी जे काही सॅक्रिफाईस केले ते जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच सुनील जोशी सरांनी त्याचं जे काही ग्रूमिंग केलं किंवा त्याच्यावर जे काही शैक्षणिक संस्कार केले, त्याला ज्या पद्धतीनं शिकवलं, ते देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की एका क्लासमध्ये 50-100 विद्यार्थी असतात. प्रत्येकच विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष देता येईलच असं नाही. पण जोशी मॅथ्स क्लासेसचे सुनील जोशी सर जे आहेत ते प्रत्येकाचं वर पर्सनली लक्ष देतात आणि त्यातूनच राजवीर सारखा एखादा हिरा हा चमकतो, तो घडतो आणि आकाश पादाक्रांत करण्यासाठी उंच भरारी घेतो असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास इथंच थांबूयात. असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी संपर्कात राहा. धन्यवाद.